सर्वांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर नेते मंडळी, उमेदवार तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, शरणू शरणार्थ, जय भगवान, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, आज आपण इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आणि ही निवडणूक ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आणि खास करून आपल्या गावातल्या, आपल्या गणातल्या, आपल्या गटातल्या जे जे वंचित समूहातनं येतात त्या लोकांसाठी ही खूप महत्वाची निवडणूक आहे मित्रांनो. कारण आपल्या पुढच्या 5 वर्षाचा विकास, आपल्या पुढच्या 5 वर्षाच्या सोयी सुविधा या कुठे ठरत असतील तर त्या या निवडणुकीमध्ये ठरतात. आपण बघाल, आमदार येतात, खासदार येतात, पण ते आपल्याला 5 वर्ष कोणती कामं करताना दिसतात का? एकदा तरी आपल्या गावामध्ये आमदार किंवा खासदार इथे उभं राहून आपल्या सर्वांना विचारतात का की तुमच्या मतांवरती आज खासदार आणि आमदार म्हणून निवडून आलो, मी लोकप्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधीचं काम तुमची सेवा करणं असतं, तर माझ्या खासदार किंवा आमदाराच्या निधीमधनं मी तुमची काय मदत करू, तुमची काय कामं करून देऊ, हे एकदा तरी आमदार किंवा खासदार करताना दिसतात का? नाही. हे कोण करतात? जिल्हा परिषदेचे सदस्य करतात, पंचायत समितीचे सदस्य करतात. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्या गावाला लुटून खायचं काम केलंय, ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्या सर्कलला लुटून खायचं काम केलंय आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाचा निधी, आपल्या विकासाच्या कामाचा निधी आणि आपल्या विकासासाठी आलेला सरकारचा फंड ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचाराच्या मार्फत लुटून स्वतःच्या खिशामध्ये टाकायचं काम केलंय, आज वेळ आली आहे की आपण या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकू आणि आपले वंचित बहुजन आघाडीचे हक्काचे उमेदवार कोणत्याही परिस्थितीत आपण निवडून आणू. कारण मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, इथे खासदार झाले, आमदार झाले किंवा या प्रस्थापित पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे कोणाचंही काम करणार नाही. हे सत्तेमध्ये जातात तर स्वतःचे खिसे भरायला जातात आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना आणि चेल्या चपाट्यांना ठेकेदारी आणि कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम करायला जातात. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सत्तेमध्ये जातात तर आपली सेवा करायला जातात, आपली काम करायला जातात आणि ज्या ज्या वंचितांना आतापर्यंत कोणतीही सोय सुविधा उपलब्ध होत नाही त्या लोकांना सोय सुविधा आणि त्यांचा विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये. आणि मित्रांनो, म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्या सर्कल मधले सगळे रस्ते पक्के करून देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर. त्याचबरोबर आपल्या सर्कल मधल्या प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये केले. प्रत्येक घराला नळ आणि त्या नळाला 24 तास स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचे लोक नक्कीच करतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जितक्या पण जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांची आपण अवस्था बघा. मी अकोला जिल्ह्यातनं येतो. अकोला जिल्ह्यामध्ये गेले 35 वर्ष वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे आणि आज जर आपण महाराष्ट्रभर जिल्हा परिषदेची शाळांची अवस्था बघितली तर ती खूप अवस्था दुर्गम झालेली आपल्याला दिसते. शाळेमध्ये शिक्षक नाहीयेत. 4-4, 5-5 शाळांना मिळून एक शिक्षक शिकवतो. अर्ध्या शाळेमध्ये शिक्षक आला तर बाकडं नाहीयेत, पाट्या नाहीयेत आणि बाकडे पाट्या असले तर तिकडे विद्यार्थी जात नाही, अशी परिस्थिती दिसते. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडतात आणि आपण सर्वांनी फक्त 1 मिनिट विचार करा, जर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या तर प्रायव्हेट शाळेमध्ये महिन्याला 20,000, 25,000, 30,000 फी भरून आपल्याला खाजगी आणि प्रायव्हेट मध्ये आपल्या लेकरांना शिकायला पाठवणं परवडणार आहे का? नाही. म्हणून आपल्या सर्वांसाठी जिल्हा परिषदेची शाळा ही महत्वाची आहे. कारण बाळासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा संदेश दिला होता
बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचं महत्व सांगितलं होतं, पण एक प्रस्थापित लोक साले इतके हरामखोर आहेत की त्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून आपला शिक्षणाचा मार्गच बंद करून टाकतायत. पण मी अकोल्यातनं येतो आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो, गेले 35 वर्ष अकोल्याची जिल्हा परिषद ही वंचित बहुजन आघाडीच्या हातामध्ये आणि बाळासाहेबांच्या हातामध्ये. आणि गेल्या 5 वर्षात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत, पण अकोल्यामध्ये एकही जिल्हा परिषदेची शाळा आम्ही बंद पडू नाही दिली. आणि एवढंच नाही तर गेल्या 5 वर्षात गेल्या फक्त 5 वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या मार्फत 135 जिल्हा परिषदेच्या शाळा चालू करण्याचं काम हे अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने केलं. आणि मित्रांनो, इथे आम्ही थांबलो नाही. जे आपले बहुजनांची पोरं, आदिवासींची पोरं, दलितांची पोरं, वंचितांची पोरं ग्रामीण भागामधनं एक मोठ्या टाळ्यांचा हात नवनाथाबांसाठी होऊन गेला. नवनाथ आपल्यासाठी आले. आबा यावर आणि एवढंच नाही तर आपले ग्रामीण भागामधले जे युवक आहेत आणि खास करून दलितांची, बहुजनांची, आदिवासांची, वंचितांची जी पोर आहेत, जी मोठ्या प्रमाणामध्ये मिलिटरी ट्रेनिंग, मिलिटरी भरती, वन खात्याचे एंट्री, वन खात्यामध्ये भरतीसाठी, फॉरेस्टमध्ये भरतीसाठी आणि पोलीसमध्ये भरतीसाठी ट्रेनिंग करतात. या युवकांसाठी आणि तरुणांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एक ट्रेनिंग सेंटर आणि व्यायामशाळा सुरू करण्याचं काम सुद्धा हे अकोल्यामध्ये केलं होतं. आणि आज आम्ही इथे आलोय तर आपल्याला एक संधी मागायला, की एक संधी वंचितांना देऊन बघा. आणि मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की ज्या पातळीवरती आणि ज्या धर्तीवरती अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मार्फत वंचितांचा विकास केला होता, त्याच पातळीवरती आणि त्याच मार्गाने आपल्या इकडच्या सर्कलमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी लोकांसाठी काम करताना दिसते. आणि एवढंच नाही तर आज महाराष्ट्रामध्ये एक मोठी स्कीम चालू झाली, लाडकी बहीण योजना. काही न करता महिलांच्या खात्यामध्ये 1500 ते 1200 रुपये इकडते. पहिले एकनाथ शिंदे टाकायचे, आता देवेंद्र फडणवीस टाकतात. पण मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, हे लाडक्या बहिणीचे पैसे येतात कुठून? हा विचार केलाय कोणी? हे लाडक्या बहिणीचे पैसे येतात कुठून? एकनाथ शिंदेची लाडकी बहीण आणि देवेंद्र फडणवीसांची लाडकी बहीण तरी नसेल देत त्यांचे पैसे तुम्हाला. हे पैसे येतात कुठून? हे SC ST चा जो फंड आहे, दलितांचा आणि आदिवासींचा जो विकासाचा जो फंड आहे, त्याचा फंड तिजोरी खाली करून डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये टाकण्याचं काम हे सरकार करते. तर आपण मुद्दा समजून घ्या मित्रांनो, जो विकास कामाचा पैसा होता, जो तसाही तुमच्याच कामासाठी वापरला जाणार होता, तुमच्याच विकासासाठी आणि तुमच्याच तरक्कीसाठी वापरला जाणार होता, तो सरकारने चोरला, तुमच्या अकाउंट मध्ये टाकला आणि तुमचेच पैसे तुम्हाला येऊन देऊन म्हणून म्हणतात की आम्ही तुम्हाला पैसे दिले. तर ही चोरी किती मोठ्या प्रकारात करतायत हे समजून घ्या. आणि दुसऱ्या बाजूला मला सांगायचंय की या लाडक्या बहिणीच्या अगदी उलट स्कीम आम्ही अकोल्यामध्ये ही जिल्हा परिषदेच्या मार्फत चालू केली होती. आम्ही महान नावाच्या एका सर्कलमध्ये, महान नावाच्या एका गावामध्ये 1.5 कोटीचं जिल्हा परिषदेच्या मार्फत एक महिलांच्या रोजगारासाठी एक रोजगार निर्मिती केंद्र उभं केलं. आणि त्या केंद्राच्या मार्फत महिन्याला 25,000 महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी. आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या ह्या स्कीम मध्ये आणि लाडक्या बहिणीच्या स्कीम मध्ये फरक काय हे आपण सर्वांनी समजून घ्या. बाबासाहेबांच्या धर्तीवरती आमची रोजगार निर्मितीची महिलांसाठी स्कीम आहे. बाबासाहेबांनी आपल्याला लाचार होण्यासाठी सांगितलं होतं का? बाबासाहेबांनी आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे भाजपकडनं घ्यायला सांगितले होते का? बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं? तुम्ही सक्षम व्हा, स्वतःच्या पायावर उभं राहा. आणि त्याच धर्तीवरती आम्ही जे महिलांसाठी रोजगार निर्मिती केंद्र उभं केलंय, त्याच्यामधनं महिलांना दर महिना फुकटचा कोणी पैसे देत नाही.
आम्ही महिलांना ट्रेनिंग देतो, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहायला मदत करतो, त्यांना बळकट आणि सक्षम बनायला मदत करतो. आणि मग त्या महिला जाऊन स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या हिमतीवरती जाऊन जेव्हा रोजगार मिळवतात आणि स्वतः पैसे कमवतात, तेव्हा त्या महिला ताकदीने स्वतःच्या पायावरती, स्वबळावरती, स्वाभिमानाने उभ्या राहतात. आणि हा फरक आहे आमच्या स्कीम मध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या लाचार लाडक्या बहिणी स्कीम मध्ये. आणि म्हणून मित्रांनो, मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की आज आम्ही इथे उपस्थित राहिलो एक संधी मागायला वंचितांसाठी, शेतीसाठी, चांगल्या शिक्षणासाठी, शेतकऱ्यांचा हमी भाव मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र चालू करून चांगले रस्ते बांधून देण्यासाठी आणि स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी. आणि आपण एक गोष्ट समजून घ्या, आज वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत हे कोणी श्रीमंताची पोरं नाही, ते आपल्याच गोरगरीब परिस्थितीमधून, सर्वसामान्यांच्या घरातून, वंचितांच्या घरामधनं, शेतकऱ्यांच्या घरामधनं उमेदवारी घेऊन उभे राहिलेले. आणि जे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची पोरं, गरिबाची पोरं आणि सर्वसामान्यांची पोरं निवडणुकीमध्ये उभे राहतात, तेच खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा विकास करू शकतात आणि आपल्या सर्वांची कामं करू शकतात. कारण आपण सर्वांनी एक विचार करा, एक माणूस आहे 10-10, 15-15 गाड्या घेऊन फिरतो, विमान हेलिकॉप्टरनी येतो, आंघोळ पण साला स्विमिंग पूल मध्ये जाऊन करतो, डायरेक्ट बंगल्यामध्ये राहतो. त्याला तुमच्या आमच्या समस्या कळणार आहेत का? त्याला तुमच्या आमच्या अडी अडचणी कळणार आहेत का? मग जर त्याला तुमच्या आमच्या समस्या आणि अडी अडचणी कळल्याच नाही तर तो आपल्या समस्या आणि अडी अडचणी सोडवणार कुठनं? पण जी लोक तुमच्याच बरोबर मोठी झाली, तुमच्याच गावामध्ये मोठी झाली, तुम्ही ज्या समस्या भोगल्यात, तुम्ही ज्या अडी अडचणी समोर गेल्यात, त्याच अडी अडचणी समोर जाऊन आल्यात, त्यांना तुमच्या समस्या कळतात आणि त्यांना तुमच्या समस्या दूर कशा करायच्या हे सुद्धा कळतात. म्हणून मी आपल्याला एवढंच म्हणतो की आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण आहेत? तर सर्वसामान्याची पोरं, कष्टकऱ्याची पोरं, शेतकऱ्याची पोरं. कोणत्याही श्रीमंताच्या पोराला आम्ही तिकीट दिलं नाही, कोणत्याही आमदार खासदाराच्या पोराला आम्ही तिकीट दिलेलं नाही, कोणत्याही ठेकेदाराच्या पोराला आम्ही तिकीट दिलेलं नाही. आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत बाळासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाची संकल्पना या महाराष्ट्रामध्ये उभी केली की ज्या ज्या लोकांना आतापासून सत्तेपर्यंत दूर ठेवलं होतं, ज्या ज्या लोकांना सत्तेचे दरवाजे बंद केले होते, त्या लोकांना सत्तेमध्ये घेऊन जायचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली. तो दलित असो, आदिवासी असो, मुसलमान असो, बहुजन असो, बौद्ध असो, कैकाडी असो, घिसाडी असो, कोलाटी असो, धनगर असो, वंजारी असो, बंजारा असो, माळी असो, तेली असो, साडी असो, या सगळ्यांना ज्यांना आतापर्यंत सत्तेपासून दूर ठेवलं होतं त्या सर्वांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर करतात. आणि मागच्याच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितली तर वंचितनी त्याच प्रकारचं यश हे महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये मिळवून दाखवलं. ज्या नगरपालिका झाल्या त्या नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 106 नगरसेवक निवडून आले होते. आणि त्याच्यानंतर ज्या महापालिका झाल्या त्या महापालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 28 नगरसेवक हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडून आले. पण ही लोक कोण होती हे पण आपण समजून घेतलं गरजेचं. आपल्याला नावं घेऊन सांगतो, औरंगाबादची महानगरपालिका झाली, त्याच्यामध्ये शाहीर मेघानंद जाधव म्हणून एक उमेदवार होते, अगदी गरीब परिस्थितीमधून येणारे होते. शाहीर मामनदादा कर्णक यांच्या खांद्यावरती खेळणारे आणि त्यांच्या तालमीत मोठे झालेले शाहीर मेघानंद जाधव, त्यांच्याकडे काही धन साधन नाही, महाराष्ट्रभर फिरतात, गाणी गातात, जलसा करतात आणि स्वतःचा गुजारा करतात. त्या शाहीर मेघानंद जाधवांना औरंगाबादचं नगरसेवक बनवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. चांदूर रेल्वेमध्ये प्रियंकाताई विश्वकर्मा या नगर अध्यक्ष झाल्या, विश्वकर्मा समाजातून येतात. त्या चांदूर रेल्वेमध्ये 15 घरं नसतील त्या विश्वकर्मा समाजाची, आपल्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये एक घर नसेल विश्वकर्मा समाजाचं. त्या प्रियंकाताई विश्वकर्मांना चांदूर रेल्वेचं फक्त नगरसेवक नाही तर नगर अध्यक्ष बनवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं.
आपल्याहून जास्त लांब नांदेड नाही, शेजारचीच शहर आहे, शेजारचाच जिल्हा आहे. तिकडे कुलदीप राक्षस मारे नावाचा एक तरुण हा नगरसेवक झाला. आपल्याला माहितीये कुलदीप काय करायचा? बोला मोठ्याने. बॅनर लावत होता. एक छोटस दुकान होतं त्याचं. कोणाचा वाढदिवस असेल, लग्न असेल किंवा पक्षाचा कोणता कार्यक्रम असेल तर तो बॅनर प्रिंट करून बॅनर आणि पोस्टर लावायचं काम करत होता. पण पक्षासाठी झडायचा, आंदोलन करायचा, पक्षासाठी तळमळ होती. बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट देऊन त्याला ताकद दिली आणि आज तो बॅनर आणि पोस्टर लावणारा कुलदीप राक्षस मारे अख्ख्या नांदेडमध्ये नगरसेवक म्हणून उभा राहिलेला आपल्याला दिसतो. आणि एवढंच नाही तर आपल्या बरोबर नवनाथ आबा आहेत, तसेच आमच्या पक्षामध्ये अजून एक आबा आहेत, अरुणाबा जाधव म्हणून कोल्हाटी समाजाचे येतात. आता ज्यांना कोल्हाटी समाजाबद्दल माहिती नसेल तर कोल्हाटी समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा नाच गाणे आणि तमाशाचा असतो. अरुणाबा आजही स्टेजवरती चढले तर छाती ठोकून म्हणतात आणि गर्वाने हे सांगतात की मी एक नाचणीचा पोरगा आहे. आणि ते नाचणीचा पोरगा जर राजकारणामध्ये आलं तर ते वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांमुळे. आणि त्याच नाचणीच्या पोराला शरद पवारांचे नातू रोहित दादा पवार यांच्या पॅनलच्या विरुद्ध बाळासाहेब आंबेडकरांनी उभं केलं होतं. आणि बाळासाहेब आंबेडकर जेव्हा उभं करतात तेव्हा नुसतं उभं नाही करत, त्याला तिकीट देतात, पण त्याला बळ, ताकद आणि ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची फौज सुद्धा त्यांच्या मागे करतात. आणि त्याच अरुणाबा जाधवांनी जो एक नाचणीचा पोरगा आहे त्यांनी निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या नातवाच्या पॅनलला पाडून आज तो नाचणीचा पोरगा आपल्याला नगरसेवक म्हणून कर्जत जामखेडमध्ये उभा राहताना दिसतो. आणि हीच ताकद आज वंचित बहुजन आघाडीची आहे. आणि हीच स्वप्न बाळासाहेब आंबेडकरांनी बघितलं होतं की ज्या ज्या लोकांना आतापर्यंत सत्तेपासून दार ठेवलं होतं आणि ज्या ज्या लोकांच्या तोंडावरती सत्तेचा दरवाजा बंद केला होता त्या दरवाजाला लाथ मारून तो दरवाजा तोडून तमाम वंचितांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं स्वप्न हे बाळासाहेब आंबेडकरांनी बघितलं होतं. आणि आपल्याच परभणी जिल्ह्यामध्ये, आपल्याच सर्कलमध्ये त्याच पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्याला उभे राहताना दिसतात. आज ओबीसीचे युवा नेते पवन पांडुरंग करवत हे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार, तसेच मोईन सय्यद कादर हे पंचायत समितीचे उमेदवार आणि तसंच प्राध्यापक सोनाजी मंत्रे सर हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. आणि मी आपल्याला जाऊन एवढंच सांगतो की बाळासाहेबांचं वंचितांना सत्तेमध्ये न्यायचं एकच सोपं स्वप्न होतं आणि कारण होतं की आतापर्यंत तिकडचा ओबीसी असो, मायक्रो ओबीसी असो, दलित असो, आदिवासी असो किंवा मुसलमान असो, तो मागास का राहिलाय, तो वंचित का राहिलाय? आपल्याला डोकं नाही म्हणून? नाही, मी नाही मानत. आपल्याला कामं जमत नाहीत म्हणून? मी ते सुद्धा नाही मानत. आपण वंचित आणि मागास राहिलोय कारण इकडच्या प्रस्थापितांनी आपल्याला सत्तेच्या बाहेर ठेवलेले. आणि बाळासाहेब आंबेडकरांची एवढंच सोपं संकल्पना होती की जर वंचितांचा एक प्रतिनिधी सत्तेमध्ये गेला तर तो प्रतिनिधी सत्तेमध्ये जाऊन स्वतःच्या समाजासाठी विकासाची कामं करू शकतो, तरक्कीची कामं करू शकतो आणि स्वतःच्याच समाजाचा उद्धार करू शकतो. याच संकल्पनेने महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे, मुसलमानाचे, आदिवासीचे आणि दलितांचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांनी सत्तेमध्ये पाठवण्याचा संकल्प केलेला आहे. आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जातीपातीच्या राजकारणामध्ये किंवा धर्माच्या राजकारणामध्ये अडकू नका. आपल्याला आपल्या हक्काचे, आपल्या कामाचे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचे आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आपल्याला आपल्या सर्कलमध्ये एकदा फडकवायचा. आणि म्हणून मी जाताना आपल्याला एवढीच विनंती करतो की 7 तारखेला आपण सर्वांनी उठा, सकाळी मस्त तयार व्हा, फ्रेश होऊन या, मग एक कडक ताजा चहा मारा आणि जायचंय. कुठे जायचंय? मतदान करायला. कुठे जायचंय? मतदान केंद्रावर. आणि बटन कोणाचं दाबायचंय? गॅस सिलेंडर. बटन कोणाचं दाबायचंय? सिलेंडरचं बटन दाबायचंय. आणि गॅस सिलेंडरच्या बटनावरती बटन दाबून मतदान करून
ह्याच गॅस सिलेंडरच्या मार्फत तमाम वंचितांच्या